तुमच्या नात्यांमध्ये, तुमच्या संसारांमध्ये जर काही वाद झाले तर तुमचा शेजारीच तुमची मदत करणारी असतो. तर हे संवाद तुमचे साधायला पाहिजे आज आपल्या प्रत्येक घरी. कारण आपल्याला जे संस्कार दिले आहेत ते आपल्या आजीनी आणि आजोबांनी, सासू आणि सासऱ्यांनी, आज त्यांचा सन्मान आपण करायला पाहिजे. आपल्या कुटुंबामध्ये धोकादायक ठरत आहे. कारण त्या मुलीचा जर एक फोटो अपलोड झाला दुसऱ्या ठिकाणी, तो डिलीट करेपर्यंत फार वेळ जातो आणि तो समाजात पसरतो आणि त्या मुलीवरती म्हणजे काही ठिकाणी अशी परिस्थिती येत आहे की ती घरी एक अशी एपीके फाईल असतं, ती डाउनलोड होतं, आपला मोबाईल हॅक होतो, आपल्या मोबाईल मधला डाटा सर्क्युलेट होतो, आपण काय बोलतो, आपल्या घरचं काय इंटिमेटेड म्हणजे काय सिक्रेट्स आहेत ते सर्व हॅकर्सकडे जातं बॅकअप फाईलने, आपल्याला माहितीही नाही आहे. म्हणून सर्वात सुरक्षित काळजी काय घ्यायची आहे की मोबाईल हा दिवसातून एकदा स्विच ऑफ झाला पाहिजे. व्हॉट्सअप, जीमेल वरती तुमचे 2 स्टेप व्हेरिफिकेशन झाले पाहिजेत. इंस्टाग्राम आपल्या 18 वर्षाखालील मुलीला देऊ नये. कारण तिला तिचं इंस्टाग्राम कशासाठी ओपन करतोय, जे प्रोफेशनल आहेत, ज्यांना ज्यांचा बिझनेस एक्सपोज करायचा आहे त्यांच्यासाठी तो आहे. आपल्या मुलींसाठी गरज आहे का? आपल्या मुलीचा एक रील बनवतो आपण, हे ट्रेंड आहे, पण तो रील तिच्यासाठी फार घातक आहे, तिचं करिअर उद्ध्वस्त करताय. तर 18 वर्षाखालील मुलींना आपण विश्वासात घेऊन तिला समजून सांगायचं आहे. आपल्या लहान मुलांकडे मोबाईल देऊ नका. कुठलाही एखादा गेम डाउनलोड करतात, त्यातून एक लिंक डाउनलोड होतं आणि त्या लिंक मधून तुमचा डाटा पूर्ण जातो आणि तुमचं अकाउंट खाली होतं किंवा तुमचा पर्सनल डाटा शेअर होतो, तुमचा व्हॉट्सअप हॅक होतात आणि व्हॉट्सअपवरून मेसेजेस जातात. तर ह्या भरपूर साऱ्या अशा कृती आहेत. माझं सांगणं एकच आहे सर्वांना की या निमित्त आपण सर्व एकत्र झालेलो आहोत. फक्त आज महाराजांच्या जयंतीच्याच दिवशी आपण चांगले विचार करायचे नाहीये, तर 365 दिवस आपले चांगले विचार असले पाहिजेत. आपल्या शेजाऱ्यांसोबत आपले चांगले संबंध असले पाहिजेत. आपले गावातील पोलीस पाटील आणि माजी सरपंच, सरपंच, उपसरपंच यांनी जे कामं केलेले आहेत, आज तुमचं गाव खानावळे हे आमच्या पोलीस स्टेशन आणि नवी मुंबई आयुक्तालयामध्ये एक चांगल्या आदर्श गावामध्ये गणना आहेत. हे कशामुळे? तुमच्या सहकार्यामुळे. तुम्ही तुमच्या पोलीस पाटलांवरती विश्वास ठेवला, तुम्ही तुमच्या पंचायतीवरती विश्वास ठेवला आणि ती पंचायतीचे पदाधिकारी, पोलीस पाटील हे तुमच्यासाठी काम करतायत. नाहीतर आज आम्हाला अशा बंदोबस्तमध्ये पोलिसांना पाठवावं लागतात. तुमच्या गावातील काही क्रिमिनल्स जे असेल त्यांना हिस्ट्री शीटर म्हणून रात्रीलाच उचलावं लागतं, त्यांना हद्दपार करावं लागतं. पण आज तुमच्या गावामध्ये ही कृतीच नाहीये. त्यासाठी सर्व माझे म्हणजे आई बहिणींना आणि वडिलांना सर्वांचे मी आभार मानतोय की आपण आपल्या मुलांवरती चांगले संस्कार दिले. जे आपले आजी आजोबा आहेत त्यांनी तुम्ही घडवलं तुमच्या मुलांना, त्याच्यामुळे आज तुमचे सर्व मुलं एकत्र या ठिकाणी येतात, कार्यक्रम करतात. तर मी पुन्हा सर्वांना शुभेच्छा देत आहेत. मुलांना, जे तरुण मंडळी असेल तर तुमच्यासाठी खास संदेश आहेत. आपली एक चुकी आपलं करिअर उद्ध्वस्त करतायत. राग आला तो शांततेत ठेवायचा आहे. फोनवरून कुठल्याही प्रकारे कोणालाही धमकी द्यायची नाही. कुठल्याही मुलीला फोनवरून ब्लॅकमेल करायचं नाही. व्हॉट्सअपवरून तिचा फोटो घेऊन डीपफेक मध्ये करू नका. आज तुमच्यासाठी संधी आहेत नोकरीमध्ये येण्याची, पोलिसांमध्ये येण्याची, चांगलं तंदुरुस्त शरीर बनवण्याची, चांगले विचार निर्माण करण्याची. तर ह्या कृती तुम्ही केल्या पाहिजेत. मी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करतो आहे, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आहे आणि मी या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूर छत्रपती गरवाळा गाली तीट लावून बाळा, काजल घाला डोळा, उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगरवाळा, राजस्वरूपड डोई टोपड पाहून सुटतो पाळा, लिंबलोन शिरमाते
शिवछत्रपती मुखी दुसरे नाव नाही आणि लाज वाटते ज्याला भगवाची आणि लाज वाटते ज्याला हिंदू धर्माची ती हिंदूंची अवलाद नाही ती हिंदूंची अवलाद नाही 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राला हिरवी चादर भरली होती त्या वेळेला मंदिराचा कलश अंगणातली तुळस आणि माझ्या माय माऊलीच्या कपड्याचा कुंकू पुसलं जात होतं कारण 350 वर्षापूर्वी रयतेला पोषिता नव्हता जाणता नव्हता कोणी यावं माझ्या माय माऊलीच्या हाताला पकडावं वर बाजारामध्ये आबरूचे धिंडोडे काढावे पाहता वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणाशी अर्पित अजन्म हे काया अरे जगदीश्वराशी जडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो मी तुम्हा शिवछत्रपतीशी तुम्हा शिवछत्रपतीशी तुम्हा शिवछत्रपतीशी दैवत शिव स्त्रीची इच्छा होती हे रयतेचं राज्य व्हावं हे स्वराज्य आपलं व्हावं हे महासाहेबांनी लहानपणापासून मनामध्ये धरलं होतं आणि करता जसं मोठ्या होऊ लागल्या काही दिवस निघून गेले काही वर्ष निघून गेले पाहता जिजाऊ महासाहेबांचं लग्न शहाजीराजे भोसले यांच्या बरोबर झाला आता
जन्म शिवाजी राजा आला खानावलेला मला आनंद झाला. झाला का नाही आनंद तुम्हाला? बोला बोला बरोबर. आपल्या कपालाचं कुंकू ज्याच्यामुळे वाचतं त्याचं नाव काय आहे? आपल्या मंदिराचं कळत त्याच्यामुळे वाचलं त्याचं नाव काय आहे? पूर्वीचे मामले कसे होते? पूर्वीचे शिवाजी राजाने भगवा ध्वज खांद्यावर गेला आणि दिल्लीच्या तख्ताला सुद्धा भगवा ध्वजच लावला. धन्य जिजाऊच्या कुशी वीर जन्मला शिवाजी, केले धर्माचे रक्षण नित्य संतांचे पूजन. धर्मासाठी दिले प्राण भगवे निशान लाविले. ऐसा पोटी पुत्र यावा रामदास म्हणे करीन सेवा. हे समर्थ रामदास म्हणतात अशुद्ध बीजापोटी असा मुलगा दे तर त्या मुलाच्या माध्यमातून धन्य माता पिता तयाच्या छत्रपती दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म